रिक्षा चालकांमध्ये वाद निर्माण होण्याचे कारण काय आहे? तेच आज ह्या व्हिडिओमधून जाणून घ्या, की आमच्या पालघर, बोईसर, तारापूर या ठिकाणी मारुती इको चालक आहेत, अनधिकृत डमडम चालक आहेत आणि हे चालक एखादा रिक्षा चालक जर बोईसरवरून पाचमार्ग आणि पाचमार्गवरून बोईसर या ठिकाणी पॅसेंजर भरून आला, तर त्या ठिकाणी असलेले इको चालक, डमडम चालक, अनधिकृत वाहन चालक रिक्षा चालकांवरती दादागिरी करून त्यांचे पॅसेंजर उतरवण्याचं काम त्या चालकांकडून होत आहे. दुसरी गोष्ट अशी, जर बोईसरवरून जर भाडं पाचमार्ग या ठिकाणचं जर मिळालेलं असेल रिक्षा चालकाला, ते स्पेशल भाडं असेल, ते गाडीतून उतरून घेण्याचं काम इको चालक करत आहेत, डमडम चालक करत आहेत आणि यांच्या माध्यमातून रिक्षा चालकांवरती दादागिरी करण्याचे प्रयत्न सध्या तरी होत आहेत. त्यांच्या गाड्यांचे दरवाजे, आता जसं की मारुती इको गाड्या आहेत, त्या गाड्यांचे दरवाजे एकतर्फी दरवाजे चालू असतात. त्याच्यामधून प्रवासी खाली पडण्याची भरपूर अशी शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी, की त्या इको चालकांवरती पालघर वाहतूक शाखेच्या माध्यमातून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई का केली जात नाही? फक्त रिक्षा चालकांवरतीच दंडात्मक कारवाई करून रिक्षा चालकांना 500 ते 1000 रुपयाच्या पावत्या देऊन तुम्ही काय रिक्षा चालकांच्या पोटावरती लाथ मारण्याचं काम करत आहेत का? म्हणून माझं असं म्हणणं आहे, त्या चालकांवरती जे दादागिरी करतात त्या चालकांवरती वाहतूक शाखेमार्फत का कारवाई केली जात नाही? का दंडात्मक कारवाई होत नाही? जर एखाद्या रिक्षा चालकाने जर पाचमार्गवरून ते बोईसर या ठिकाणचं भाडं भरलं, तर त्यांच्यावरती दादागिरी केली जाते, त्यांना गाड्या आडव्या मारल्या जातात. ह्या गोष्टीकडे वाहतूक शाखाचे अधिकारी लक्ष देतील का? हा सर्वात मोठा प्रश्न रिक्षा चालकांमध्ये असतो. तर आता हा व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई होते आणि त्यांचे एकतर्फी जे दरवाजे चालू असतात त्यांच्यावरती कारवाई करून दंडात्मक कारवाई होईल का, ह्याच्याकडे आपण पाहण्याचं दृष्टिकोन आपण ठेवूया. आणि मला तर नक्कीच वाटते की कारवाई पालघर वाहतूक शाखेचे अधिकारी नक्कीच करतील आणि सामंजस्यपणे हा प्रश्न सोडवण्याचं मार्ग सुरळीत करतील, एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.